एका BBAच्या मित्राने जे आहे भव्य दिव्य असा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे। त्यांचं पारंपरिक जे बिझनेस आहे फास्ट फूडचा आपल्या पद्मशाली चौकमध्ये, त्या ठिकाणी जे खूप वर्षापासून ते या उद्योगधंद्यामध्ये जे आहेत या बिझनेसमध्ये त्यांचं पूर्ण फॅमिली जे आहे अवेलेबल आहे। आणि आता जो आहे तो या ठिकाणी जे आहे MBAचा शिक्षण घेत आहे आपल्या हिराचंद नेमचंद कॉलेजमध्ये। तर जयंत नंदाल जे आहे असं त्याचं नाव आहे आणि जयंत नंदालने खूपच सुंदर असा या ठिकाणी MBA स्नॅक सेंटर सुरू। नमस्ते, सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम। मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा स्वागत करतो या दिवाळीच्या एका जबरदस्त अशा इव्हेंटमध्ये जे आपल्या सोलापुरातील हिराचंद नेमचंद महाविद्यालयामध्ये जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे। ते देखील आपल्या सर्वांसारख्या MBA BBA BCOMच्या व MCOMच्या विद्यार्थ्यांद्वारे खूपच सुंदर असा उपक्रम जे आहे या ठिकाणी हिराचंद नेमचंद कॉलेजच्या द्वारे जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव उद्यम दीप असे आहे। जे इव्हेंट जे आहे काल 14 ऑक्टोबर 2025 ते उद्या 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत जे आहे होणार आहे। सकाळी 10 वाजेपासून जे आहे रात्री 10 वाजेपर्यंत जे आहे बेहतरीन इव्हेंट या ठिकाणी या भव्य दिव्य अशा हिराचंद नेमचंद कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी जे आहे या सर्व विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बेहतरीन असे वेगवेगळे स्टॉल जे आहेत लावलेले आहेत। बाहेर जे आहेत खूपच सुंदर असे खाण्याचे स्टॉल या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आतल्या बाजूला जे आहे खूप सारे विविध असे दिवाळीला लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे जे स्टॉल्स लावलेले आहेत। तर एक एक करून जे आपण सर्व स्टॉलला व्हिजिट करणार आहोत, सर्व विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत, सर्व येथील जे आपल्या काय म्हणतात प्रोफेसर लोकांशी बोलणार आहोत, टीचर्सशी बोलणार आहोत आणि आलेल्या ग्राहकांशी सुद्धा बोलणार आहोत की बाबा त्यांचे मत काय आहेत या भव्य दिव्य अशा उपक्रमाबद्दल, या पूर्ण कार्यक्रमाबद्दल। तर चला सुरू करूया या जबरदस्त अशा व्हिडिओला आणि पाहूया पुढं काय होतं आहे। सर्वप्रथम जे आहे आपण फूड स्टॉल्सपासून जे सुरुवात करणार आहोत, कारण आपल्या एका BBAच्या मित्राने जे आहे भव्य दिव्य असा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे। त्यांचं पारंपरिक जे बिझनेस आहे फास्ट फूडचा आपल्या पद्मशाली चौकमध्ये, त्या ठिकाणी जे खूप वर्षापासून ते या उद्योगधंद्यामध्ये जे आहेत या बिझनेसमध्ये त्यांचं पूर्ण फॅमिली जे आहे अवेलेबल आहे। आणि आता जो आहे तो या ठिकाणी जे आहे MBAचा शिक्षण घेत आहे आपल्या हिराचंद नेमचंद कॉलेजमध्ये। तर जयंत नंदाल जे आहे असं त्याचं नाव आहे आणि जयंत नंदालने खूपच सुंदर असा या ठिकाणी MBA स्नॅक सेंटर सुरू केलेला आहे। तर त्याच्या या भव्य दिव्य अशा उपक्रमाला या ठिकाणी जे प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटत आहे। जयंत भाई नंदा एक जबरदस्त असा उद्योजक बनून या ठिकाणी जे आपल्याला उगवताना दिसत आहे। खूपच सुंदररित्या जे आहे त्यांनी या ठिकाणी पूर्ण स्टॉल मांडलेला आहे। एकापेक्षा एक जबरदस्त असे फूड प्रोडक्ट जे आहेत आपल्याला या ठिकाणी त्यांचे बघायला भेटत आहेत। संगमवडा आहे, मग कचोरी आहे, समोसे आहेत, ढोकला आहे, वडापाव आहे, मॅगी आहे, असे प्रचंड वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत आमच्या भावाने या ठिकाणी सर्वांच्या सेवेकरिता आणलेले आहेत आणि वेगवेगळ्या कमीत कमी भावामध्ये जे आहे तुम्हाला हे जबरदस्त असे टेस्टी प्रोडक्ट जे आहेत खायला भेटणार आहेत। त्याच्यामध्ये जे आहे चाट पण आहेत वेगवेगळे। तर बघूया जयंत नंदाशी बोलूया, थोडा आता व्यस्त दिसतोय तो, जसं तो फ्री होईल तेव्हा जे त्याच्यासोबत आपण बोलूया आणि या पूर्ण कार्यक्रमाबद्दल त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर खूपच सुंदररित्या जे आहे आपण MBA स्नॅक सेंटरपाशी आपल्या जयंत भाऊपाशी आलेलो। तर जयंत भाई कसं चाललंय, पूर्ण बिझनेस कसं चाललंय या ठिकाणी? दरवर्षी सारखे उद्यमदीपमध्ये दरवर्षी स्टॉल घेतात स्टुडंट। यावर्षी चांगल्या पद्धतीने स्नॅक्स वगैरे आणि हेवी स्नॅक्स वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे बिझनेस चांगलं चालत आहे। आणि हा बिझनेस प्रत्येका स्टुडंट्सला, MBA स्टुडंट्सला, BCA स्टुडंट्सला, BBA स्टुडंट्सला उपयोगाचा आहे, कारण की पुढे जाऊन त्यांनी काही करू शकतात बिझनेस वगैरे, स्वतःच्या काही बिझनेस वगैरे स्टार्टअपसाठी हेल्प होऊ शकतात। आणि टाईम मॅनेजमेंट वगैरे यात आपण सगळं MBAचे काही रूल्स रेग्युलेशन्स आपण फॉलो करून आपण बिझनेस करू शकतो। आणि उद्यमदेव HNC कॉलेजचा असून व दरवर्षीप्रमाणे यावर्षी उद्यमदेव एक चांगल्या क्रेजमध्ये चालू आहे। प्रत्येक स्टुडंट स्टॉल घेऊन उद्यमदीपमध्ये सहभाग होत आहे। तर प्रत्येकी स्टुडंटला आपण एक एंटरप्रेनर स्किल डेव्हलप होऊ शकतो या उद्यमदीपद्वारे। तर तुमचं मेन दुकान कुठे आहे? माझं मेन ब्रांच पद्मशाली चौक, दत्तनगर, सोलापूर। पद्मशाली चौकमध्ये किती वर्षापासून चालू आहे ते? मागच्या 35 वर्षापासून माझं शॉप चालू आहे। 35 वर्षापासून
मग आता तुमचं पुढचं प्लॅन काय किंवा हे या नावानेच पुढे बिझनेस वाढवायचं का? नाही, ऑलरेडी आपलं आमच्या सरनेमवर आमचं ब्रँड चालतं आहे नंदाल बंधू. हां. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आमचं बिझनेस आजपर्यंत ग्रेट आणि चांगलं चालत आहे सक्सेसफुली. येणाऱ्या काही दिवसात आपण बिझनेस रेस्टॉरंट ओपन करणार आहे आणि केटरर्स पण चालू करणार आहे. लवकरात लवकर आपण भेट देऊ मार्केटमध्ये. चला, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. खूपच सुंदररित्या ज्या या ठिकाणी चालू आहे आपल्या भावाचं. बेस्ट ऑफ लक भावा, चांगलं कर. तर असेच जे आहे या ठिकाणी विविध MBAचे MCOMचे CAचे BBAचे BCOMचे विद्यार्थी जे आहेत असे विविध उपक्रम विविध जे स्टॉल लावलेले आहेत आणि त्यांना जे आहे या जबरदस्त अशा कॉलेजने जे एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर खूपच सुंदररित्या चालू आहे भाई. बेस्ट ऑफ लक. दुसरं स्टॉल जे आहे ओरिजिनल सुरुची स्टॉल नंबर 2. कोणाकोणाचं आहे भाई स्टॉल? मेन मालक कोण आहे? पार्टनरशिपमध्ये आहे का? वा वा वा. तर या स्टॉलची संकल्पना कशी आली? आमचं दुकान आहे स्वतःचं. कुठं? अक्कलकोट रोड, महालक्ष्मी मंदिरच्या जाधव पंचायतच्या बाजूला ओरिजिनल सुरुची. ओरिजिनल सुरुची ते तुमचंच आहे का? चायनीज शॉप. चायनीज शॉप. वा वा वा. तुमचं प्रोडक्ट मी टेस्ट केलेलं आहे स्वतः, एकदम चांगलेलं असतं. मग काय पुढं फ्युचर प्लॅन काय तुमचा? अजून आम्हाला रेस्टॉरंट उघडायचं आहे ओरिजिनल सुरुची नावाने. कुठं? तिथंच त्याच एरियामध्ये. त्याच एरियामध्ये म्हणून. आता या ठिकाणी काय कोणतं स्टडी चालू आहे आपलं? BCA सेकंड इयर. BCA सेकंड इयर. BCA second. मग BCA करून बिझनेस जास्त करून MBAचे विद्यार्थी करते त्यामुळे विचारलं. नाही आमचा फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली बिझनेस आहे का? वा वा वा. तर या ठिकाणी कसं आहे म्हणजे प्रोत्साहन कसं भेटतंय लोकांचा? भरपूर छान आहे. यायलेत विद्यार्थी. दिवसभर खूप छान आहे प्रोत्साहन. म्हणजे किती वाजता तुम्ही उडाला आणि किती वाजता बंद सकाळी 10 करता? वाजता उडत आहे आम्ही, रात्री 9 वाजेपर्यंत आहे. तर या कॉलेजला तुम्ही काय म्हणू इच्छिता की बाबा लोकांना या ठिकाणी एवढं चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, तर याबद्दल तुमचं मत काय? हे यंगस्टर लोकांना खूप चांगली आहे संधी आहे चांगला बिझनेस सुरू करण्याची. आता आमचा तर फॅमिली बिझनेस हां. आहे. ज्या लोकांचा नाही त्यांना एक चांगली संधी आहे एक बिझनेस स्टार्टअप करण्याची. एक एक्सपिरियन्स भेटतंय, मटेरियल कुठून खरेदी करायचं, Yes, कसं विकायचं, कस्टमरशी कसं बोलायचं. वा वा ग्राउंड हँडलिंगचं एक्सप्रेस मिळतो. वा वा. तर खूपच सुंदररित्या जे या ठिकाणी भाऊनी बोललेलं आहे. तर धन्यवाद भाऊ, असंच चांगलं काम करत राहा. बेस्ट ऑफ लक. फूड स्टॉल नंबर 3 इटोपिया. ओके. या ठिकाणी जे आहे तुम्हाला वेगवेगळे असे कोल्ड कॉफी, टी, ओरिओ शेक, मोजितो, वेगवेगळे असे बेवरेजेस जे आहेत आपल्याला बघायला भेटत आहेत. तर कोण आहे मालक? कोण आहे या दुकानाचा? ओके, त्यांनी आहे. 2 मिनिट. सॉरी ताई. मग दादा नाव काय तुमचं? शिवप्रसाद. शिवप्रसाद. तर मेन स्टॉल कुठे आहे तुमचं? दुकान कुठे आहे मेन? मेन इथे दत्तनगरमध्ये. दत्तनगरमध्ये. नाव काय दुकानाचं? गुरुप्रसाद. गुरुप्रसाद. तर इथं इटोपिया लिहिलंय तुम्ही? हाँ. इथं इटोपिया लिहिलंय म्हणून विचारलो. इटोपिया, अरे हमारा ग्रुप का नाम है, मतलब आपके ग्रुप का नाम है? वा वा. तो तू सांग मला काम आहे. इकडे ये की बाबा, मग सांग की तूच. हां. तर मोजितोच बनवायला भाऊ आपला. कोणत्या फ्लेवरचे बनवायला बाबा? ग्रीन ॲपल का? मग कसं प्रतिसाद कसं आहे पूर्ण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी? हां. नाव काय तुमचं? श्रेयश महिंद्रेकर. वा वा वा. नावावरूनच बिझनेसमॅनचं आडनाव वाटतंय भावा. चांगलं चाललंय. मग कसं वाटलं हे उपक्रम? कसं आहे कॉलेजने जे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याबद्दल काय बोलायचं आहे? खूप मस्त आहे. हां एक्सपिरियन्स वगैरे भेटतं. हां. छान. वा वा. तर खूपच सुंदररित्या ज्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते एकदम जबरदस्तरित्या या ठिकाणी हे पूर्ण त्यांची जबाबदारी पार पडत आहेत. विविध बिझनेसेस जे आहेत हँडल करत आहेत या ठिकाणी. तर बेस्ट ऑफ लक बाबा, असंच कर चांगल्या प्रकारे. चला, धन्यवाद. तर चला आता पुढं जाऊया आतल्या स्टॉल्सला बघायला.